गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला ह्या 2 कांद्यांपासून काहीतरी एकदम भन्नाट अशी रेसिपी करायची आहे. अगदी झटपट होते. गॅसचा वापर न करता आपल्याला ही रेसिपी करायची आहे. जर का आपला गॅस वगैरे संपला असेल, आपल्याकडं पोळी वगैरे किंवा चपाती भाकर असं काही असेल किंवा मग नुसता भात वगैरे घातलेला असेल किंवा मग भाजी करायचा कंटाळा आला असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा. अगदी झटपट होते. जास्त काही सामानही लागत नाही. तर आता मी ते 2 कांदे घेतलेत. असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचेत. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कांदे कट करून घ्यायचेत. त्यानंतरनं मिक्सरचं भांडं घ्यायचे. त्याच्यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या घेतल्यात मी इथे सुक्या. तुमच्याकडे लाल मिरच्या नसेल तर तुम्ही हिरव्या वापरल्या तरीसुद्धा चालेल. त्यानंतरनं 1 लसणाची गड्डी घेतली, सोलून ती टाकायची. थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे तो टाकायचा आहे. आणि आपण जो कांदा घेतलेला कट करून तो टाकायचा आहे. आणि त्यानंतरनं इथं मी बेडगी मिरची पावडर घेतली कलरसाठी, ती 1.5 चमचा इतपत आपल्याला टाकायची आहे. आणि त्यानंतरनं आपल्याला इथं जिरं टाकायचं आहे. खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, खूप छान होते चवीला, अगदी झटपट होते. त्यानंतरनं आपल्याला चवीनुसार इतपत मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे हे वाटत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. पाणी न टाकताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा, मी अशा प्रकारे वाटून घेतले. अगदी बारीकसुद्धा नाही आहे किंवा जाडंसुद्धा नाही आहे, अशा प्रकारे वाटून घ्यायचे. तर तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, अगदी चटपटीत लागते खायला. ही आहे कांद्याची चटणी. तर बघा, आता एका भांड्यामध्ये आपण ही जी चटणी केली ना ती काढून घेऊया. आणि ही चटणी फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर 15 दिवस अजिबात खराब होत नाही. फ्रीजमध्ये एकदम चांगली राहते. तर तुम्ही अशी बनवून ठेवली तर खायला खूप छान लागते, तोंडी लावायला वगैरे. तर नक्की करून बघा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.